गुड मॉर्निंग सर्वांना. सर्वप्रथम सुप्रभात. काल आपण आपल्या जे मीटला झालं सांगितलं त्या पद्धतीनं काय करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करणार आहोत. कालच सगळ्यांना काही सूचना मिळालेल्या आहेत, त्या सूचनानुसार आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे. मग सध्या आपण आपला जो चॅप्टर सुरू आहे सोल्युशन, या चॅप्टरवर काय करतोय तर चर्चा करतोय. त्याच्यामध्ये काल आपण आयडियल सोल्युशन्स अँड नॉन आयडियल सोल्युशन्स या दोन घटकांवर काय केलेली आहे, चर्चा केलेली आहे. व्हॉट इज मीन बाय आयडियल सोल्युशन्स अँड व्हॉट इज मीन बाय नॉन आयडियल सोल्युशन्स, किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द आयडियल सोल्युशन्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द नॉन आयडियल सोल्युशन्स, ह्या दोन घटकांवर आपण काय केली, चर्चा केलेली होती. ठीक आहे. त्यासोबतच नॉन आयडियल सोल्युशन्स जे आहेत ते काय करत असतात, पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशन अकॉर्डिंग टू राऊल्ट्स लॉ ते उभे करत नसले तर त्याच्यामध्ये काय करतात, तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशन या दोन गोष्टी काय करत असतात, ते दाखवत असतात. ठीक आहे. मग यानंतर आपण पुढं आपला एक्झॅक्ट पॉइंट, या चॅप्टर मधला सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे त्या पॉइंटकडे आपण जाणार आहोत. त्या पॉइंटचं नाव काय, तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आतापर्यंत जुन्या सिलेबसमध्ये ज्यावेळेस ह्या चॅप्टरचं नाव आपण पाहिलं गेलं तर ते नाव कशा पद्धतीनं होतं, तर तो सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज अशा पद्धतीचं ते नाव होतं. ठीक आहे. आता या नवीन सिलेबस मध्ये काय केलेलं आहे, त्या चॅप्टरला नाव फक्त सोल्युशन्स असं दिलेलं आहे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज हा शब्द काढून टाकलेला आहे. परंतु फक्त तो शब्द काढून टाकलेला असला तरी सुद्धा त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ह्या कमी केलेल्या नाहीत. तर त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपल्या सिलेबस मध्ये जशा आहे तशा आहेत. ठीक आहे. मग आपण पुढे शिकणार आहोत कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स. मग त्याच्यासाठी अगोदर आपल्याला व्हॉट इज मीन बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ही गोष्ट काय झाली पाहिजे, माहिती झाली पाहिजे. कोणत्या प्रॉपर्टीजना आपण काय म्हणू शकतो, तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असं म्हणू शकतो. हे सगळ्यात अगोदर आपल्याला काय झालं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. व्हॉट इज मीन बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ठीक आहे. मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज काय आहेत हे बघताना पहिल्यांदा आपल्याला त्याची डेफिनेशन माहिती असणं गरजेचं आहे. तर काय आहे डेफिनेशन बघा. द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन्स दॅट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इन द सोल्युशन्स अँड नॉट ऑन देअर नेचर. द फिजिकल प्रॉपर्टीज, अशा फिजिकल प्रॉपर्टीज विच ऑफ द सोल्युशन, कोणाच्या बघा, द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सोल्युशन विच आर डिपेंड्स on the number of particles of the solute, number of particles of the solute in the solution. सोल्युशन मध्ये जो सोल्यूट आहे त्या सोल्यूटच्या नंबर ऑफ पार्टिकल्स वर ज्या प्रॉपर्टीज डिपेंड्स आहेत, नॉट ऑन देअर नेचर, त्याच्या नेचरवर त्यांचा काहीही संबंध होत नाही, किंवा त्या नेचर बदललं तर त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. अशा प्रॉपर्टीजना काय म्हटलं जातं, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असं म्हटलं जातं. मी परत एकदा काय करतोय, ही डेफिनेशन रिवाइज करतोय. काय सांगितलंय बघा. द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सोल्युशन, सोल्युशन्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज दॅट डिपेंड्स ऑन द, त्या कशावर अवलंबून आहेत, दॅट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इन द सोल्युशन. सोल्युशन मधल्या सोल्यूट पार्टिकलच्या नंबरवर त्या काय प्रॉपर्टीज डिपेंड्स आहेत. त्याला काय म्हटलं जातं, त्या प्रॉपर्टीजना कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असं म्हटलं जातं. ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ह्या नेचर ऑफ द पार्टिकल्स वर अजिबात डिपेंड्स नसतात. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण पुढं नक्की त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत कोण, आपल्याला अभ्यासासाठी एकूण 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यामधली पहिली प्रॉपर्टी आहे ती म्हणजे व्हेपर प्रेशर लोअरिंग. व्हेपर प्रेशर लोअरिंग ही पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे काय, तर आपण कालपासून म्हणजे परवापासून सोल्युशन हा चॅप्टर सुरू केल्यापासून काय बघतोय, तर सोल्युशन मध्ये जर का व्होलाटाईल सोल्युट्स असतील तर ते व्होलाटाईल सोल्युट्स काय असतात, इन द फॉर्म ऑफ सोल्युशन आणि इन द फॉर्म ऑफ व्हेपर्स. आणि त्या व्हेपर्स काय करत असतात, त्या सोल्युशनवर
प्रेशर अप्लाय करत असतात त्या प्रेशरला काय म्हटलं जातं, व्हेपर प्रेशर असं म्हटलं जातं. मग ते व्हेपर प्रेशर लोअर करायचं, कमी करायचं. एखाद्या सॉल्व्हंट मध्ये एखादा सोल्यूट मिसळल्यानंतर काय होतं, तर आपण अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ ते सोल्युशन जर का आयडियल सोल्युशन तयार होत असेल तर vapor pressure of the solution is in between the vapor pressure of the solvent and solute. राऊल्स लॉ नुसार आपण काय बघितलं तर ज्यावेळेस एखादा नॉन व्होलाटाईल सॉल्व्हंट आणि सोल्यूट एकत्र घेऊन आपण सोल्युशन तयार करत असून ते सोल्युशन जर का आयडियल सोल्युशन तयार होत असेल तर त्या आयडियल सोल्युशनचा जो व्हेपर प्रेशर असतो तो व्हेपर प्रेशर कसा असतो, इन बिटवीन मध्ये कुणाच्या व्होलाटाईल सोल्यूट आणि व्होलाटाईल सॉल्व्हंट ह्या दोघांच्या व्हेपर प्रेशरच्या मध्ये असतो हे सांगितलं. ठीक आहे, तेच व्हेपर प्रेशर काय करायचं, लोअर करायचं. मग ते लोअर व्हेपर प्रेशर ऑफ द सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर कमी करण्यासाठी काय करावं लागतं हे आपल्याला या प्रॉपर्टी मध्ये शिकायचं आहे. ह्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन. बॉइलिंग पॉइंट इलेव्हेट करायचा आहे, वाढवायचा. ठीक आहे, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन हा चॅप्टर म्हणजे पॉइंट बघताना ह्याच्यामध्ये काय सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट काहीतरी ठरलेला आहे. बॉइलिंग पॉइंट आपण कशाला म्हणतो, इट इज द टेम्परेचर ऍट विच द सोल्युशन ऑर द लिक्विड कन्वर्ट्स फ्रॉम लिक्विड स्टेट टू gaseous state. That temperature is known as a boiling temperature or that point is known as a boiling point असं आपण म्हणतो. तो बॉइलिंग पॉइंट रेज करायचा, वाढवायचा. मग तो बॉइलिंग पॉइंट वाढवण्यासाठी काय करावं लागतं हे आपल्याला या प्रॉपर्टी म्हणजे काय तर व्हेपर प्रेशर कमी करण्यासाठी कशाचा, व्होलाटाईल सोल्यूट्सचे पार्टिकल्स कशा पद्धतीने कारणीभूत आहेत ते इथं दाखवणार आहे. बॉइलिंग पॉइंट इलेव्हेट करण्यासाठी, बॉइलिंग पॉइंट वाढवण्यासाठी सोल्यूटचे नंबर ऑफ पार्टिकल्स कशा पद्धतीनं कारणीभूत आहेत ते आपल्याला इथं दाखवायचं आहे. म्हणजे ही प्रॉपर्टी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे, हे पहिल्यांदा आपल्याला सिद्ध केलं पाहिजे. आणि क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय दाखवलं पाहिजे तर रिलेशन बिटवीन दॅट प्रॉपर्टी अँड नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ द सोल्यूट. नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ द सोल्यूट आणि बॉइलिंग पॉइंट ह्यांच्यामधलं रिलेशन म्हणजे सोल्यूटचे पार्टिकल वाढवले तर बॉइलिंग पॉइंट वाढतोय, सोल्यूटचे पार्टिकल कमी केले तर बॉइलिंग पॉइंट सुद्धा कमी होतोय. असं ज्यावेळेस आपण रिलेशन दोघांच्या मधलं त्याच्यामध्ये प्रेडिक्ट करू, त्याच्यामध्ये दाखवू, त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, धिस प्रॉपर्टी इज द colligative property because definition of the colligative property is the physical properties of the solution which are depends on the number of particles of the solute in the solution. सोल्यूट मध्ये असणाऱ्या सोल्युशन मध्ये असणाऱ्या सोल्यूटच्या नंबर ऑफ पार्टिकल्स वर ज्या प्रॉपर्टीज डिपेंड्स आहेत त्यांना आपण काय म्हणतोय तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. त्याच्यातल्या ह्या दोन झाल्या. तिसरी फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. फ्रीजिंग पॉइंट डिप्रेस करायचा म्हणजे अजून खाली वॉटरचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो 0 डिग्री सेल्सिअस आहे, तो अजून कमी करायचा म्हणजे मायनस मध्ये काय करायचा, कन्वर्ट आपण करू शकतो. तो फ्रीजिंग पॉइंट म्हणजे 0 पासून खाली न्यायचा असेल तर त्या सोल्युशन मध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचं सोल्यूट ऍड करावं लागतं किंवा सोल्यूट ऍड केल्यानंतर त्याचा फ्रीजिंग पॉइंट खाली का जातो हे आपल्याला ज्यावेळेस सांगता येईल त्यावेळेस आपण काय म्हणणार आहे, फ्रीजिंग पॉइंट इज ऑल्सो अ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. आणि लास्ट प्रॉपर्टी आहे चौथी, ती म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर. या चार प्रॉपर्टीचा अभ्यास आपल्याला काय करायचा, या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज या चॅप्टर मध्ये किंवा सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज या चॅप्टर मध्ये क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स ह्यामध्ये आपल्याला तो अभ्यास करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, परत एकदा सांगतो, ह्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज बघताना आपल्याला एक क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी एका दिवसामध्ये संपेल या पद्धतीनं काय करायचं आहे, लेक्चर घ्यायचं आहे. जवळपास थोडासा भाग कसा लेंदी आहे, एक क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी थोडीशी मोठी होते. त्याच्यामध्ये जवळपास 4 पॉइंट आहेत. पहिल्या पॉइंट मध्ये आपण काय बघतो तर ती क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी नक्की काय, व्हेपर प्रेशर लोअरिंग म्हणजे नक्की काय. दुसरी गोष्ट आपण त्याच्यामध्ये काय बघतो तर त्या प्रॉपर्टीमध्ये काय होतं, राऊल्स लॉ कशा पद्धतीने ओबे होतो हे बघायचं आहे. तर
तिसऱ्या घटकात आपल्याला काय बघायचं आहे, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ दॅट प्रॉपर्टी. ती प्रॉपर्टी रिलेटिव्हली कशा पद्धतीने डिपेंड असते. आणि चौथ्या पॉइंट मध्ये मोलार मास ऑफ द सोल्यूट आणि व्हेपर प्रेशर ऑफ द किंवा ती प्रॉपर्टी यांच्यामधलं रिलेशन. ह्या 4 पॉइंट मध्ये आपल्याला ती प्रॉपर्टी काय करता येते, डिवाइड करता येते. ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन्स विचारले जातात. कशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जातो, तर डिराइव्ह द रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ द सोल्यूट अँड लोअरिंग व्हेपर प्रेशर. व्हेपर प्रेशर लोअरिंग आणि मोलार मास ऑफ सोल्यूट ह्या दोघांच्या मध्ये कशा पद्धतीचं रिलेशन आहे, हे रिलेशन काय करा, दाखवा. अशा पद्धतीचा एक क्वेश्चन असतो. दुसऱ्या पद्धतीचा क्वेश्चन जर का तुम्हाला सांगायचा झाला तर कशा पद्धतीचा ह्याच्यावर प्रॉब्लेम हमखास विचारला जातो. तिसऱ्या पद्धतीचा क्वेश्चन लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर अँड डिराइव्ह द रिलेशन बिटवीन लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर अँड नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सोल्यूट. सोल्यूटचे नंबर ऑफ पार्टिकल्स आणि लोअरिंग व्हेपर प्रेशर ह्याच्यामध्ये रिलेशन प्रेडिक्ट करा. किंवा रिलेटिव्ह व्हेपर प्रेशर डिराइव्ह द रिलेशन बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग व्हेपर प्रेशर किंवा डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर रिलेटिव्ह लोअरिंग व्हेपर प्रेशर. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स काय केले जातात, या पॉइंटवर एका पॉइंटवर जवळपास 4 ते 5 प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला इथं विचारले जातात किंवा इथं प्रेडिक्ट होत असतात. ते चारही क्वेश्चन्स आपल्याला एका वेळी कशा पद्धतीनं सॉल्व्ह करता येतील याचा अभ्यास आपल्याला काय करायचा, इथं करायचा आहे. ठीक आहे. त्यामधल्या पहिल्या प्रॉपर्टीला आपण सुरुवात करतोय, ज्या प्रॉपर्टीचं नाव आहे व्हेपर प्रेशर लोअरिंग. आता व्हेपर प्रेशर लोअरिंग या प्रॉपर्टीचा अभ्यास करताना पहिली गोष्ट आपल्याला व्हेपर प्रेशर म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहे. ठीक आहे. मग बघा, एखादा सोल्युशन आहे विच इज अ व्होलाटाईल सोल्युशन किंवा एखादा सॉल्व्हंट आहे विच इज अ व्होलाटाईल सॉल्व्हंट. व्होलाटाईल सॉल्व्हंटचं सुरुवातीला व्हेपर प्रेशर काय असतं, ते व्हेपर प्रेशर आणि त्याच्यामध्ये सॉल्व्हंट टाकल्यानंतर ते व्हेपर प्रेशर काय होतं, हे व्हेपर प्रेशर ह्याच्यामधला डिफरन्स ह्याला काय म्हटलं जातं, तर लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. जर का बघा P10 म्हणजे आपण त्याच्यासाठी नोटेशन्स वापरतोय P10 आणि P10 इज द व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. P10 इट इज द नोटेशन फॉर द व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. 0 वापरला की प्युअर सॉल्व्हंट. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. काय सांगतोय बघा, डोक्यावर 0 वापरला की त्याला काय म्हणायचं, प्युअर सॉल्व्हंट. ओके, ऑर प्युअर सोल्यूट असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. P10 इज द व्हेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट अँड P1 इज द व्हेपर प्रेशर ऑफ द सोल्यूट किंवा सोल्युशन. दिस इज द व्हेपर प्रेशर ऑफ द सॉल्व्हंट इन द सोल्युशन. मग आता ह्याच्यातून हे म्हणजे हे प्युअर सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर आहे आणि हे काय आहे, सॉल्व्हंट ज्या वेळेस काय केला जातो, सोल्युशन मध्ये असतो त्यावेळेसचं व्हेपर प्रेशर आहे. मग हे दोघांचं सेम व्हेपर प्रेशर असलं पाहिजे. परंतु तसं न होता ते काय झालेलं असतं, लोअर झालेलं असतं. ओरिजिनल फॉर्म मध्ये सॉल्व्हंटचा जो व्हेपर प्रेशर आहे त्याच्यापेक्षा सोल्युशन मधला सॉल्व्हंटचा व्हेपर प्रेशर हा कमी झालेला असतो. तो कमी कशा पद्धतीनं होतो बघा, ज्यावेळेस हा कंटेनर, ह्या कंटेनर मध्ये काय आहे, हे व्होलाटाईल सॉल्व्हंट आहे. ठीक आहे. ह्या व्होलाटाईल सॉल्व्हंटचा व्हेपर प्रेशर P10 इतका आहे. ह्याचा आपल्याला कमी करायचा आहे. त्यावेळेस आपण काय करतो, ह्याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट काय केला जातो, ऍड केला जातो. म्हणजे जो सोल्यूट व्हेपर प्रेशर अप्लाय करणार नाही असा सोल्यूट काय केला जातो, ऍड केला जातो. मग तो सॉलिड सोल्यूट असू दे किंवा लिक्विड सोल्यूट असू दे, तो काय केला जातो, ऍड केला जातो. मग व्हेपर प्रेशर लोअर होण्याच्या पाठीमागचं रिझन काय, तर हा कंटेनर आहे, ह्याच्यावर काय केलाय, ह्या पार्टिकल्सनी ज्यावेळेस प्युअर फॉर्म मधलं सोल्युशन आहे त्यावेळेस ह्याच्यातले 10 पार्टिकल काय करतायत, व्हेपराइज होत आहेत आणि व्हेपर प्रेशर अप्लाय करतायत. परंतु ज्यावेळेस ह्याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला जातो त्यावेळेस ह्या सरफेस वरची काही जागा हे काय करत असतात, नॉन व्होलाटाईल सोल्यूट पार्टिकल घेत असतात.
आलं लक्षात? म्हणजे नॉन व्होलाटाईल सोल्यूट ज्यावेळेस सॉल्व्हंट मध्ये मिक्स केलं जातं त्यावेळेस त्याच्या सरफेसवरचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ व्होलाटाईल सॉल्व्हंट हे कमी होतात. त्यामुळे त्यांचं व्हेपरायझेशन काय होतं? डिक्रीज होतं. आणि व्हेपरायझेशन डिक्रीज झालं, व्हेपरायझेशन कमी झालं की प्रेशर अप्लाइड बाय द व्हेपर्स ऑन द सोल्युशन इज ऑल्सो डिक्रीजेस. त्यामुळे प्रेशर सुद्धा काय होतो? कमी होतो. इफ the P10 is the vapor pressure of the pure solvent and P1 is the vapor pressure of the solution, then we can predict the lowering of vapor pressure is delta P. डेल्टा म्हणजे काय? हे नोटेशन कशासाठी वापरलं जातं हे मी तुम्हाला काय सांगितलं होतं? काल सांगितलेलं होतं. इट इज द डिफरन्स बिटवीन टू क्वांटिटीज, दोन क्वांटिटीज मधला फरक. मग आता ह्या दोन व्हेपर प्रेशर्स मधला आपल्याला काय करायचं? इथं फरक काढायचा आहे, सबस्ट्रॅक्शन काढायचं आहे. किती प्रेशर कमी झाला तो कसा काढणार आहे? P10 मायनस P1 म्हणजे व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन प्युअर फॉर्म मायनस व्हेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. हे डिफरन्स आपण काढला की आपल्याला काय मिळणार आहे? डेल्टा पी चा एक्सप्रेशन मिळणार आहे. डेल्टा पी इज इक्वल टू P10 मायनस P1. ह्या एक्सप्रेशनच्या सहाय्यानं आपण काय करू शकतो? तर कमी झालेलं व्हेपर प्रेशर फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढं आपल्याला राउट्स लॉ ची मदत घेऊन ह्याच्यामध्ये काय करायचं आहे? तर नंबर ऑफ मोलिक्युल्स आणि डेल्टा पी व्हेपर प्रेशर लोअरिंग यांच्यामध्ये काय करायचं आहे? रिलेशन प्रेडिक्ट करायचं आहे. मग अकॉर्डिंग टू राउट्स लॉच्या नियमानुसार आपण काल एक एक्सप्रेशन बघितलेलं आहे. काय बघतो आपण एक्सप्रेशन? तर P1 इज इक्वल टू P10 इंटू एक्स. P1 इज इक्वल टू P10 इंटू एक्स. हे अकॉर्डिंग टू राउट्स लॉ आपण रिलेशन प्रेडिक्ट केलेलं आहे. राउट्स लॉ मध्ये हे रिलेशन आपण दाखवतो. मग ही जर का व्हॅल्यू इथं आपण पुटअप केली तर काय होतं बघा? डेल्टा पी इज इक्वल टू P10 मायनस P10 इंटू एक्स. सॉरी x1 पाहिजे, x1. हा, आता ह्याच्यामध्ये x1 आणि x2 या दोन गोष्टींच्या साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे 1 कुणाला द्यायचा आणि 2 कुणाला द्यायचा. या दोन्ही गोष्टी ठरलेल्या आहेत बरं का. x1 म्हणजे काय आणि x2 म्हणजे काय? x1 स्टँड्स फॉर नंबर मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट. सोल्यूट साठी काय केला जातो? x1 दिला जातो आणि सॉल्व्हंट साठी काय दिला जातो? x2 दिला, सॉरी, सोल्यूट साठी x2 दिला जातो आणि सॉल्व्हंट साठी काय दिला जातो? x1 दिला जातो. ज्यावेळेस इथं 1 येतो त्यावेळेस सॉल्व्हंट म्हणायचं एक्सच्या बाबतीत फक्त बरं का. आणि ज्यावेळेस x2 येतो त्यावेळेस मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग ह्या रिलेशनवर आपण इथं पुटअप केलं डेल्टा पी इज इक्वल टू P10 मायनस P10 इंटू x1. अशा पद्धतीचं आपलं काय आलं? रिलेशन आलं. ह्याच्यातून आपण P10 बाहेर काढला. P10 इंटू ब्रॅकेट इथं काय राहिला? 1 राहिला मायनस इथं काय राहिला? x1 राहिला. मग 1 मायनस x1 बद्दल सुद्धा आपण काय केलेलं आहे? एक रिलेशन प्रेडिक्ट केलेलं आहे. आपल्याकडे फॉर्म्युलाच आहे x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 म्हणतो. मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्व्हंट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट इज इक्वल टू 1 असतो. सॉल्व्हंटचे मोल फ्रॅक्शन आणि सोल्यूटचे मोल फ्रॅक्शन यांची बेरीज किती येत असते? 1 येत असते. त्यामुळे इथं 1 मायनस x1 बद्दल आपण काय पुटअप करू शकतो? P10 इंटू x2. And this is the relation between vapor pressure lowering and mole fraction of the solute. सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन आणि व्हेपर प्रेशर लोअरिंग यांच्यामधलं हे काय होतं? रिलेशन होतं. डेल्टा पी इज इक्वल टू P10 इंटू x2. अशा पद्धतीनं पहिला भाग आपण काय बघितला? तर लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. व्हेपर प्रेशर लोअरिंग म्हणजे काय? सिंपल आहे. P10 मायनस P1. ठीक आहे. ह्या P1 बद्दल आपण काय केलं? अकॉर्डिंग टू राउट्स लॉ नुसार P10 इंटू x1 ही व्हॅल्यू पुटअप केली. त्याच्यातून P10 बाहेर काढला. ब्रॅकेट मध्ये काय राहिला? 1 मायनस x1 राहिला. आणि 1 मायनस x1 बद्दल आपण काय घेतला? x2 घेतला. डेल्टा पी इज इक्वल टू P10 इंटू x2. अशा पद्धतीनं हे काय होतं? रिलेशन फॉर द डेल्टा पी तयार होत असतं. आता आपल्याला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर काय करायचं? पाहायचा आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर म्हणजे
काय होतं. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे नक्की काय. तर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे इट इज द रेशो. हा काय रेशो आहे. कशाचा रेशो आहे. तर वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ अ सॉल्व्हंट डिवायडेड बाय वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट. वेपर प्रेशर लोअरिंग म्हणजे डेल्टा पी. वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ द सोल्युशन किंवा सॉल्व्हंट. वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ द सॉल्व्हंट डिवायडेड बाय वेपर प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्व्हंट. वेपर प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्व्हंट. ह्या दोन गोष्टींचा ज्यावेळेस आपण रेशो घेतो त्या रेशोला काय म्हटलं जातं. तर रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर असं म्हटलं जातं. मग त्याच्यासाठी काय फॉर्म्युला तयार होतो हे सुद्धा आपल्याला काय करता येतं इथं प्रेडिक्ट करता येतं. ठीक आहे. तुमच्यासाठी हा सगळा भाग लिहून घेत बसू नका. मी काय सांगतोय तुम्हाला हा सगळा भाग तुम्हाला नोट्सच्या फॉर्म मध्ये मी तुम्हाला पाठवतोय तेवढ्या नोट्स काय करायचे तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत. फक्त मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी तुम्हाला पीडीएफ मध्ये नोट्स पाठवतोय त्या तुम्ही वहीमध्ये उतरून घेत चाला असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु शक्यतो करून तुमच्याकडून बरीचशी लोक काय करत नाहीत तो भाग उतरून घेत नाहीत असं निदर्शनास येतंय. कारण हे मला कोणाच का लक्षात आलं तर काल एका आपल्यापैकीच विद्यार्थिनीनं त्या नोट्स उतरून घेतल्या वहीमध्ये लिहून घेतल्या. परंतु वहीमध्ये लिहून घेताना मध्ये एखादी स्पेलिंग मिस्टेक असेल तर ती स्पेलिंग मिस्टेक तुमच्या लक्षात येते आणि बऱ्याचशा थोड्याशा व्हॉइस टायपिंग मुळे काय झालेले स्पेलिंग मिस्टेक झालेल्या आहेत त्या तुम्ही विचारणार आहे कधी ज्यावेळेस तुम्ही नोट्स लिहून घेताय त्यावेळेस. काल एका विद्यार्थिनीचा मेसेज आला की सर इथं स्पेलिंग मिस्टेक आहे या ठिकाणी काय होऊ शकतं. म्हणजे त्या विद्यार्थिनीनं काय केलेलं आहे त्या नोट्स लिहून घ्यायला सुरुवात केलेली आहे किंवा त्या नोट्स लिहून घेतलेल्या आहेत असा भाग तो होतो. त्यामुळं कालपासून आम्ही बऱ्याच दिवसापासून मी सांगतोय काल चव्हाण सरांनी सांगितलं की आपल्यामधलं बॉन्डिंग आपल्यामधलं कोऑर्डिनेशन ह्या दोन गोष्टी वाढल्या पाहिजेत. त्यावेळेस काय होणार आहे सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होणार आहेत. ठीक आहे. चला काय झालंय तर मागच्या चॅप्टरच्या किंवा ह्या चॅप्टरच्या नोट्स मी तुम्हाला पाठवतोय त्या नोट्स तुम्ही लिहून घेत चला. वहीमध्ये जे ग्राफ असतील ते ड्रॉ करत चला किंवा एखादं डेरिव्हेशन दिलं असेल तर ते डेरिव्हेशन तुम्ही काय करा लिहून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करत चला. दररोज 1-2 पानं 3 पानं काय करतोय मी ऍड करतोय आणि आहे तीच पीडीएफ टाकतोय. म्हणजे फक्त थोडा थोडा पार्ट 2-2 पानं तुम्हाला फक्त काय करायचे लिहून घ्यायचे आहेत. आपला क्लास मधला वेळ वाया घालवू नये ह्याच्यासाठी मी काय करतोय ह्या गोष्टी तुम्हाला ऑफलाईन देतोय. म्हणजे नंतर पीडीएफच्या फॉर्म मध्ये टाकतोय जेणेकरून क्लास मधला आपला वेळ काय होईल कमी होईल. म्हणजे आपल्याला फक्त एक्सप्लेनेशन क्लासमध्ये बघता येईल आणि लिखाणाचा जो भाग आहे तो काय करता येईल नंतर करता येईल. काल चव्हाण सरांनी सांगितलं की ते लिखाणासाठी तुम्हाला ऑनलाईन मध्ये वेळ देतायत पण तुम्ही काय करताय स्क्रीनशॉट मारताय आणि तिथंच ते सोडून देताय. असा पण भाग काही आपल्यात नको म्हणून काय करतोय मी डायरेक्ट पीडीएफ तुम्हाला टाकतोय आणि हा भाग घेतोय. आता आपण कुठल्या पॉइंट कडे आलोय तर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. वेपर प्रेशरचं रिलेटिव्ह लोअरिंग बघताना डेफिनेशनच काय सांगितली होती तर इट इज द रेशो ऑफ वेपर प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्व्हंट डिवायडेड बाय वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. सोल्युशनचं सॉरी वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ अ सॉल्व्हंट डिवायडेड बाय वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट ही डेफिनेशन सांगितली. मग ह्याच्यासाठी आपण इक्वेशन काय लिहू शकतो इज इक्वल टू लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ह्याच्यासाठी आपण फॉर्म्युला काय आहे डेल्टा पी हे नोटेशन वापरलेलं आहे. डिवायडेड बाय वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट. प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर आपण कशाने दाखवतो तर P10 न दाखवतो. हे इक्वेशन काय होईल तयार होईल. मग ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो P10 मायनस P1 डिवायडेड बाय P10 अशा पद्धतीने हे इक्वेशन डेल्टा पी ची व्हॅल्यू आपण फक्त इथं पुटअप केली P10 मायनस P1 अपॉन डेल्टा पी. मग मगाशीच आपण डेल्टा पी अपॉन P10 इज इक्वल टू x2 कारण आपलं इक्वेशन कसं आलं होतं बघा मगाशीचं इक्वेशन थोडस मी तुम्हाला मगाशी जे आपण डेल्टा पी आणि x2 यांच्यामध्ये रिलेशन प्रेडिक्ट केलं ते रिलेशन काय होतं डेल्टा पी इज इक्वल टू P10 इंटू x2 हे रिलेशन आपलं आलेलं आहे. मग हे P10 आपण पलीकडे पाठवला तर डेल्टा पी अपॉन P10
0 इज इक्वल टू काय होणार आहे x2 राहणार आहे. ह्या ह्या डेल्टा पी आपण P10 ची व्हॅल्यू आपण इथं कुठं केली तर लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर इज इक्वल टू x2 इज इक्वल टू P10 मायनस P1 अपॉन P10 अशा पद्धतीचं सुद्धा काय होऊ शकतं रिलेशन प्रेडिक्ट होऊ शकतं. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर इज इक्वल टू x2 इज इक्वल टू P10 मायनस P1 अपॉन P10 म्हणजे पेपर लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर आणि प्युअर सॉल्व्हंटचा पेपर प्रेशर असेल तरी सुद्धा आपल्याला काय करता येतो x2 फाइंड आउट करता येतो. जर का आपल्याकडं पेपर प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्व्हंट पेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन या दोन गोष्टी असतील तरी सुद्धा आपल्याला काय करता येतो x2 फाइंड आउट करता येतो आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर सुद्धा काय करता येतं फाइंड आउट करता येतं. x2 आपल्याकडे असेल तरी सुद्धा x2 लाच काय म्हटलंय रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर असं सुद्धा आपल्याला त्याच्यावरून काय करता येतं प्रिडिक्ट करता येतं. दिस इज द फॉर्म्युला फॉर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर इज इक्वल टू x2 इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन P10 इज इक्वल टू P10 मायनस P1 अपॉन P10. हा एक फॉर्म्युला काय होतोय तयार होतोय. आणि आता पुढचा जो पॉइंट आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ द सोल्यूट अँड पेपर प्रेशर लोअरिंग. पेपर प्रेशर लोअरिंग म्हणजे डेल्टा पी आणि मोलार मास ऑफ द सोल्यूट ह्या दोन गोष्टींमधलं रिलेशन आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. मग आता मोलार मास ऑफ सोल्यूट आतापर्यंत कुठेच आलं नाही. मग कशा पद्धतीनं मोलार मास ऑफ सोल्यूट ह्याच्यामध्ये येणार आहे हे आपल्याला पहिल्यांदा काय केलं पाहिजे बघितलं पाहिजे. मोलार मास ऑफ सोल्यूटचा आणि मोल फ्रॅक्शनचा काय संबंध आहे हा संबंध आपल्याला पहिल्यांदा काय आला पाहिजे घालता आला पाहिजे. ठीक आहे. मोल फ्रॅक्शन x2 इज इक्वल टू मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला होता. काय फॉर्म्युला होता तर N2 अपॉन N1 प्लस N2. ओके म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्युशन. N1 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट, N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आणि दोन्हीची बेरीज म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. मग x2 साठी N2 अपॉन N1 प्लस N2, x1 साठी फॉर्म्युला काय असतो N1 अपॉन N1 प्लस N2 फॉर द डायल्यूट सोल्युशन. मग आता डायल्यूट सोल्युशन आणि सॅच्युरेटेड सोल्युशन या दोन गोष्टींचा आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय हे काय केलंय आपण पाहिलेलं आहे. सॅच्युरेटेड सोल्युशन नक्की कुणाला म्हणायचं हे आपण बघितलेलं आहे. कुणाला म्हणायचं द सोल्युशन इन विच पर्सेंटेज ऑफ द सॉल्व्हंट किंवा सॉरी पर्सेंटेज ऑफ द सोल्यूट इज व्हेरी हाय और द सोल्युशन कॅनॉट डिझॉल्व द सोल्यूट. सॉल्व्हंट कॅनॉट डिझॉल्व द सोल्यूट. सॉल्व्हंटची सोल्यूट डिझॉल्व करून घेण्याची कॅपॅसिटी जिथं संपलेली असते त्या सोल्युशनला काय म्हटलं जातं सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हटलं जातं. पण आपल्याला इथं डायल्यूट सोल्युशन घ्यायचं आहे. डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय असं सोल्युशन ज्याच्यामध्ये सोल्यूट पार्टिकल्स हे अतिशय कमी प्रमाणात आहेत. म्हणजे एक ग्लास पाणी आहे आणि त्याच्यामध्ये साखरेचा एक खडा टाकला ती साखर डिझॉल्व्ह केली आणि आपण पाणी पिलो तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या साखरेच्या पर्सेंटेजचा लगेच अंदाज येणार नाही. अजिबात आपल्याला ती साखर जाणवणार नाही. अशा सोल्युशन्सना काय म्हटलं जातं डायल्यूट सोल्युशन्स असं म्हटलं जातं. डायल्यूट सोल्युशन्स म्हणजे काय तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ द सोल्यूट हे काय असतात अतिशय कमी असतात. ठीक आहे. म्हणजे N2 चे पार्टिकल्स नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सोल्यूट म्हणजे N2 हे अतिशय कमी असतात. म्हणजे N2 इज व्हेरी व्हेरी लेस दॅन N1. ठीक आहे. N2 हा काय आहे हा N1 पेक्षा खूप कमी आहे. म्हणजे N1 हा 100 असेल तर N2 किती असणार आहे 0.001. मग 100 मध्ये 0.001 मिसळलं N1 प्लस N2 100 मध्ये 0.001 मिसळलं तर त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. ते 100च राहणार आहे. म्हणजे काय राहणार आहे नियरली इक्वल टू काय राहणार आहे N1च राहणार आहे. N1 प्लस N2 इज इक्वल टू N1 फॉर द डायल्यूट सोल्युशन. डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय तर द सोल्युशन इन विच नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ द सोल्यूट आर व्हेरी मायन्यूट are very less in comparison of the number of particles of the solvent. सॉल्व्हंटच्या पार्टिकल्सच्या कंपॅरिझन मध्ये सोल्यूटचे पार्टिकल्स ज्या सोल्युशन मध्ये अतिशय कमी असतात निग्लिजिबल असतात त्या सोल्युशन्सना काय म्हटलं जातं डायल्यूट सोल्युशन्स असं म्हटलं जातं.
ठीक आहे. मग N1 प्लस N2 हा काय होणार आहे, नियरली इक्वल टू N1 होणार आहे. मग X2 साठी आपण काय करू शकतो, रिलेशन प्रेडिक्ट करू शकतो, N2 अपॉन या दोन्हीची बेरीज नियरली इक्वल टू N1 आहे, म्हणून काय घेऊ शकतो, N1 घेऊ शकतो. म्हणजे X2 इज इक्वल टू N2 अपॉन N1. ठीक आहे. मग X2 इज इक्वल टू N2 अपॉन N1 हा भाग झाला. तर पुढं मग X2 N1 सॉरी आणि N2 नंबर ऑफ मोल्स गेल्या वर्षीच आपण शिकलेलो आहे. फॉर्म्युला फॉर द नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स कशा पद्धतीने फाइंड आउट करायचे. N1 स्टँड्स फॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ द सॉल्व्हंट, N2 स्टँड्स फॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्यूट. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्यूट आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ द सॉल्व्हंट हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. मास भागिले मोलार मास. मोलार मास कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं हे गेल्या वर्षी आपण शिकलेलो आहे. त्याच्यासाठी आपल्याला ऍटॉमिक मास माहिती असणं गरजेचं आहे, त्याचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल H2O, H2O चं मोलार मास आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर 2 H आहेत, 2 गुणिले H चं ऍटॉमिक मास किती आहे, 1 आहे, अधिक O किती आहे, ऍटॉमिक मास 16 इज इक्वल टू 2 1 2, 16 आणि 2 18. इट इज द मोलार मास ऑफ द H2O. अशा पद्धतीनं कोणत्याही कंपाऊंडचं जर का आपल्याला ऍटॉमिक मास किंवा मोलार मास फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी पिरियडिक टेबल मधला ऍटॉमिक मास हा पॉईंट आपल्याला काय असणं माहिती असणं गरजेचं आहे. आणि तो जवळपास आपल्याला 1 ते 20 किंवा 1 ते 30 एलिमेंट्सचा पाठ असणं गरजेचं आहे, असं सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं. ठीक आहे. शक्यतो करून प्रॉब्लेम जर का याच्यावर विचारला तर त्याच्यामध्ये मोलार मास ऑफ द दिलेलं असतं किंवा फाइंड आउट करायला सांगितलेलं असतं. त्यामुळं गरज पडत नाही, तरी पण आपल्याला तो माहिती असणं गरजेचं आहे. आता इथं नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करताना आपण काय फॉर्म्युला वापरणार आहे, मास अपॉन मोलार मास. मग मास म्हणजे काय, N1 साठी W1 मास ऑफ द सॉल्व्हंट डिवायडेड बाय M1 मोलार मास ऑफ द सॉल्व्हंट. N2 साठी फॉर्म्युला काय होईल, W2 मास ऑफ द सोल्यूट डिवायडेड बाय M2 मास ऑफ द सोल्यूट. W1 अपॉन M2, W1 अपॉन M1, W2 अपॉन M2. आता आपल्याला काय करायचं आहे, तर एक्झॅक्ट रिलेशन कोणामध्ये प्रेडिक्ट करायचं आहे, पेपर प्रेशर लोअरिंग आणि मोलार मास ऑफ द सोल्यूट म्हणजे M2 आणि डेल्टा पी यांच्यामध्ये आपल्याला रिलेशन प्रेडिक्ट करायचं आहे. मग मगाची रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर मध्ये आपण फॉर्म्युला काय प्रेडिक्ट केला, X2 इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन P1 0. X2 इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन P1 0 हा फॉर्म्युला आपण काय केलेला आहे, प्रेडिक्ट केलेला आहे. ठीक आहे. मग X2 साठी डेल्टा पी अपॉन P1 0 इज इक्वल टू X2 साठी फॉर्म्युला काय, N2 अपॉन N1, N2 अपॉन N1. ओके. मग डेल्टा पी अपॉन P1 0 इज इक्वल टू N2 साठी काय फॉर्म्युला, W2 अपॉन M2 डिवायडेड बाय N1 साठी काय, W1 अपॉन M1. ठीक आहे. मग डेल्टा पी अपॉन P1 0 इज इक्वल टू W2 हे उलट होणार आहे. अंशामध्ये डिनॉमिनेटर जर का न्यूमरेटर मध्ये गेला तर तो काय होतो, इनवर्स होतो. M1 काय होणार आहे, वर येणार आहे. W2 इंटू M1, W1 इंटू M2. This is the relation between lowering of paper pressure and molar mass of the solute. Lowering of paper pressure and molar mass of the solute याच्यासाठी हे रिलेशन काय होतं, इथं प्रेडिक्ट होत आहे डेल्टा पी आणि M2 साठी. मग ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा M2 साठी सुद्धा काय केला जातो, फॉर्म्युला विचारला जातो. मग तो M2 साठी आपण फॉर्म्युला प्रेडिक्ट करण्यासाठी M2 पलीकडे ट्रान्सफर केला. M2 इज इक्वल टू W2 इंटू M1 डिवायडेड बाय W1 इंटू हे फक्त काय होणार आहे, उलट होणार आहे. P1 0 अपॉन डेल्टा पी हा काय होतो, M2 साठी फॉर्म्युला तयार होतो. अशा पद्धतीनं आज आपण इथे काय केलेलं आहे, पहिली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर ही पाहिलेली आहे, जिच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय बघितलं, पेपर प्रेशर लोअरिंग
चं नोटेशन काय, डेल्टा पी इज इक्वल टू, आपण फॉर्म्युला तयार काय केला तर P10 minus P10 is the vapor pressure of the pure solvent minus P1 is the vapor pressure of the solution. त्याच्यानंतर आपण पुढे काय केलं तर रिलेशन बिटवीन X2 अँड डेल्टा पी, X2 आणि डेल्टा पी ह्याच्यामध्ये रिलेशन आपण प्रेडिक्ट केलं. डेल्टा पी इज इक्वल टू P10 इंटू X2. त्याच्यावरून फॉर्म्युला आपण काय तयार केला, X2 इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन P10 हा फॉर्म्युला आपण तयार केला. त्याच्यानंतर आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर हे बघितलं. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर म्हणजे काय, डेल्टा पी अपॉन P10 इज इक्वल टू X2 हा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर मध्ये आपल्याला फॉर्म्युला मिळाला. त्याच्यानंतर आपण चौथ्या पॉइंट कडे गेलो, रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ द सोल्यूट अँड पेपर प्रेशर लोअरिंग हा भाग आपण बघितला. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण मोल फ्रॅक्शन X2 साठी फॉर्म्युला बघितला N2 अपॉन N1 प्लस N2. ठीक आहे. फॉर द डायल्यूट सोल्युशन साठी N1 आणि N2 यांच्यामध्ये विशेष असा फरक नसतो. N1 हा N2 पेक्षा खूप जास्त असतो, त्यामुळे ही बेरीज नियरली इक्वल टू N1 असते. त्यामुळे N1 प्लस N2 इज नियरली इक्वल टू N1. त्यामुळे X2 ची व्हॅल्यू काय होते तर N2 अपॉन N1 होते. ही व्हॅल्यू आपण N1 साठी फॉर्म्युला वापरला, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. मास आपण W1 आणि M1. 1 आणि 2 या दोन गोष्टी कशासाठी आहेत, 1 स्टँड्स फॉर सॉल्व्हंट आणि 2 स्टँड्स फॉर सोल्यूट. W1 इज द वेट मास ऑफ द सॉल्व्हंट, M1 मास ऑफ द मोलार मास ऑफ द सॉल्व्हंट, W2 मास ऑफ द सोल्यूट, M2 मास ऑफ द मोलार मास ऑफ द सोल्यूट. X2 इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन P10. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप केल्या, डेल्टा पी अपॉन P10 इज इक्वल टू N2 अपॉन N1, कारण X2 ची व्हॅल्यू आपण इथं प्रेडिक्ट केलेली आहे. त्याच्यावरून त्या व्हॅल्यूज पुटअप करून M2 आणि डेल्टा पी याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, रिलेशन प्रेडिक्ट केलेलं आहे. ठीक आहे. याच्यावरचे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स आपण काय करणार आहे, नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे. मग आता आज झालेलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरवर जर का तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या तुम्ही काय करू शकता, विचारू शकता. मी तुम्हाला सगळ्यांना काय करतोय, अनम्यूट करतोय. ठीक आहे. बोला, कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमचा माईक सुरू करून काय करू शकता, बोलू शकता. अडचणी असतील तर. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आपण ह्या ऍप्लिकेशनवर क्लास घेताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही किती वेळ क्लासला अवेलेबल आहे, किती वेळ क्लास केला हे सुद्धा अगदी मिनिटामध्ये तुमचं काय होतं इथं कॅल्क्युलेट होतंय. त्यामुळं क्लास सुरू असताना मध्येच सुरुवातीला लॉग इन करायचं, परत बाजूला जायचं, दुसरं काहीतरी बघायचं, व्हॉट्सअप बघायचं, फेसबुक बघायचं, अशा गोष्टी तुमच्या चालणार नाहीत. कारण इथं तुमचा सगळा टायमिंग कॅल्क्युलेट होतोय. मी काल जेवढे क्लासला नव्हते तेवढ्यांना पर्सनली मेसेज करून विचारलेला आहे की तुम्ही क्लासला का नव्हता. तसंच ज्याचं टायमिंग सुद्धा कमी भरणार आहे क्लासमधलं त्याला सुद्धा मी पर्सनली मेसेज करून विचारणार आहे की का टायमिंग आपलं कमी भरते. कन्सिस्टंटली टायमिंग जर का कमी भरलं तर त्याची विचारणा तुम्हाला होणार आहे. ठीक आहे. ओके. बघा, अजून जर का काही या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीच्या बाबतीत, लोअरिंग ऑफ पेपर प्रेशरच्या बाबतीत शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. प्लस पहिल्या 5 टेस्ट आपल्या ऑब्जेक्टिव्हच्या सुरू आहेत, त्या 5 टेस्टवर काही शंका असेल तरी सुद्धा तुम्ही विचारू शकता. त्या टेस्ट सॉल्व्ह करायच्या आहेत. आपली ऑनलाईन याच्यावरची ऑब्जेक्टिव्हची टेस्ट पुढच्या रविवारपर्यंत कधीही मी काय करणार आहे, अरेंज करणार आहे. त्या वेळेत तुम्हाला ऑनलाईन ती टेस्ट द्यावी लागणार आहे. त्याच्यामध्ये आपला सॉलिड स्टेट ह्या चॅप्टरवरचे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या टेस्ट पाठवतोय मी त्या टेस्टवर तुम्ही अभ्यास करत चला. ठीक आहे. आजचा क्लास आपण इथंच संपवतोय. थँक्यू.